श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे टमाटाचा रस्सा कसा बनवतात। हे बघा, टमाटे मी 4 टमाटे वाफवून घेतलेले आहेत। ते साल काढून नंतर मी त्याची ग्रेव्ही करणार आहे। इथे घातलेली आहे मिरची, धणे भिजत ठेवलेले आहेत, शिमला काश्मीरी मिरची, लाल काश्मीरी। तर ती उन्हाळ्यामध्ये आम्ही आणून सुकवून ठेवतो डब्यामध्ये भरून। ती आता रस्स्यामध्ये घातलेली आहे भिजत। इथे आहे थोडा कांदा, लसूण आणि हळद, आणि इथे आहे ओलं खोबरं। या सर्वांचं आता मी मिक्सरला वाटप करून घेते। हे इकडे कुकर लावला आहे आणि इथे आता मी मिक्सरची पण तयारी करून ठेवली आहे। आता मिक्सर लावते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर असं याच्यामध्ये थोडंसं तेल, जास्त नाही, थोडंसं तेल घालायचं आहे। त्याला तेल जास्त वापरायचं नाही। हे तेल तापल्यानंतर हे बघा, हे वाटप केलेलं आहे आता सगळं। टमाट्याची ग्रेव्ही, खोबरं, परत धणे सगळं याच्यामध्ये घातलं। याच्यामध्ये आता काहीही घालायचं नाही। आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे बघा, आता तेल तापले, फक्त राई बघा, राई तडतडली आहे। राई टाकायची कारण हा रस्सा कधी कधी आपल्याला भाजतो, म्हणून याच्यामध्ये राई, काळी मिरी 2 टाकायची। आता राई तडतडली आहे बघा। हा सगळा आता मसाला याच्यामध्ये मी घालते। थोडासा सांडलाय, झालं एकदम बरोबर। याला उकळी आली की रस्सा तयार। याच्यामध्ये कोकम जास्त नाही, 2-3 कोकम फक्त। आता मीठ टाकते। हा तुम्ही भातावर, भाकरीवर, चपाती बरोबर खाऊ शकता। मीठ तयार। आणि असा साधा पण तुम्ही करू शकता टमाट्याचा रस्सा, खोबरं न वापरता। फक्त टमाटे, लसूण, ते गावची पद्धत आहे, भातावर खूप छान लागतं। फक्त लसूण आणि टमाटे आणि धणे आणि मिरची, ही आता नवीन पद्धत खोबरं वापरायचं आहे। पण आता ती तुम्ही फक्त टमाट्याचा रस्सा करू शकता। मी दाखवते तुम्हाला एकदा। हा भातावर, मच्छी बरोबर, माशी सुंदर लागतो हा याच भातावरती। चपाती बरोबर पण खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।